सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गोडवा तिळगुळाचा. ही कथा घेतलेली आहे अपर्णा यांच्या कथासंग्रहातून. या कथेत आपल्याला समजेल की जर कुठल्याही नात्यामध्ये थोडासा ताणतणाव असेल तर ती गरज असते फक्त कोणाला तरी थोडासा पुढाकार घेण्याची. एकाने पुढाकार घेतला म्हणजे तो ताणतणाव सहजच विरघळून जातो. ऐका तर मग. संध्याकाळी ऑफिसमधून येतानाच तिला राधाताईंचा फोन आला. अनावधानाने पटकन ती बोलून गेली. आईंचा फोन? मला? हॅलो नेहा, आई बोलते ग. बोला आई. एक काम होतं ग तुझ्याकडे. आई, किती वेळा त्या विषयावर बोलणं झालं आहे आपलं. तुम्हाला वाटतं तसं होऊ शकत नाही. आई म्हणाली, अगं मी काय म्हणते, उद्या संक्रांत आहे ग. खूप हौसेने तुझ्यासाठी काळी पैठणी घेऊन ठेवली होती. हलव्याचे दागिने मी स्वतः घडवलेत. फक्त उद्याचा एक दिवस येशील का ग? ती पैठणी नेसलेलं आणि दागिने घातलेलं तुझं ते रूप मला बघायची फार इच्छा आहे ग. मागच्या वर्षी तुमचा पहिलाच सण संक्रांत आला म्हणून नाही करता आला आणि पुढच्या 4 महिन्यात तुम्ही वेगळे झालात. आता काही दिवसात तुम्ही कायद्यानेच वेगळे व्हाल, पण तोपर्यंत तू अजूनही माझी सून आहेस, हो की नाही? आई, बाळ, मी वाट बघते हं, असं म्हणत आईने पटकन फोन बंद केला. ती विचारात पडली, यांना कसं समजवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी इच्छा नसताना ती गेली खरी. ती येताच राधाताईंचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. ये बस. तुझ्या आवडीचा खास मसाला चहा केलाय, घे. तिची नजर घरभर फिरत होती. तिची शोधक नजर राधाबाईंना कळली आणि त्या म्हणाल्या, अगं तो नाही आहे, सकाळी लवकरच गेलाय ऑफिसला. चहा घेऊन झाल्यावर राधाताई तिला खोलीत घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे घे पैठणी आणि दागिने. रूममध्ये येताच तिला रूमचे पालटलेले रूप जाणवल्याशिवाय राहिले नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत राधाताई म्हणाल्या, तू गेल्यापासून खूप बदललाय ग. त्याच्यात सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवतो. बेडवरचा ओला टॉवेल उचलायला हल्ली त्याला सांगावं लागत नाही. घरी तर लवकर येतोच, पण मला घरकामात मदत देखील करतो. ती साडी नेसून दागिने घालून राधाताईंसमोर आली. राधाताईंनी तिला देवासमोर तिळगुळ आणि वाणवासा ठेवायला सांगितलं. सुगडांची पूजा करायला सांगितली. तीही त्या सांगतील तसं करत गेली. पूजा झाल्यावर तिला स्वतःच्या हाताने तिळगुळ भरवत म्हणाल्या, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. आई, तुमच्या हातचा तिळगुळ जगात भारी. मला पण शिकवा ना. अगं विशेष असं काहीच नाही. सगळे करतात तसाच मी पण करते. काय लागतं माहिती आहे? मनातला गोडवा आणि आपल्या माणसांसाठी प्रेमानं करण्याची असलेली इच्छा. तो गोडवा गुळात आणि मायेची ऊब तिळात उतरते आणि ही चव तयार होते. किती छान दिसतेस ग तू. थांब हो, दृष्ट काढते तुझी. आई, निघू मी? ऑफिसला यायला उशीर होतोय मला. हो हो, निघ. आणि हा घे गुळपोळीचा डबा. आणि तो आता बदललाय ग. तूही तुझा विचार बदललास तर विचार कर. नातं घट्ट होण्यासाठी त्याचे धागे विखरू द्यायचे नसतात ग. एकाने तरी त्याची वेण बांधावी लागते ना. एक संधी दे माझ्यासाठी तरी. तसं ती आईला म्हणाली, मी निघते, मला उशीर होतोय. दार उघडून ती बाहेर पडताच तो समोर उभा होता. दोघांची नजरानजर झाली आणि त्याच्या मनातले भाव तिने त्याच्या डोळ्यात वाचले. त्याची नजर सांगत होती तिला, तू गेल्यापासून तुझ्या मनाप्रमाणेच वागतोय बरं का मी. त्या दिवशी रागाच्या भरात बोललो तुला मी. त्याचा मला खूप पश्चाताप होतोय.
माझी चूक कळली आहे ग मला. ती देखील नजरेतून बोलत होती. मीही जरा जास्तच रागराग केला एवढ्या तेवढ्या गोष्टींचा. आणि सारख्याच सूचना करत होते मी तुला. ते तुला आवडत नव्हतं ना. माझंही चुकलंच जरा. मागे उभ्या राहिलेल्या राधाताई तिला म्हणाल्या, अगं उशीर होतोय ना तुला ऑफिसला जायला. आणि तू रे गेला नाहीस ऑफिसला. बरं असेच दारात उभे राहून एकमेकांना बघत बसणार आहात का. हो आई निघालेच, ती म्हणाली. बरं बरं उशीर झालाय ना तुला. त्यावर तो म्हणाला, चल मी सोडतो. तीही पटकन तयार झाली आणि म्हणाली, आई संध्याकाळी लवकरच येते हं, हळदी कुंकवाची तयारी करायला. ते ऐकून तिळगुळाचा गोडवा राधाताईंच्या चेहऱ्यावर उतरला. ऐकलं की नाही श्रोत्यांनो, थोड्याशा पुढाकारानं त्यांचा तणाव कसा विरघळून गेला ते. मग कशी वाटली कथा मला नक्की तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा. आणि जर अशाच कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.